तर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीत छगन भुजबळांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। या प्रकरणात अजित पवारांचा नेमका काय दोष आहे असं भुजबळांनी म्हटलंय। त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांना पक्षातून काढलं, अजून काय करायला हवं असा प्रश्न सुद्धा भुजबळांनी उपस्थित केला। पुण्यातल्या वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकाराची खूप चर्चा सुरू आहे। तुमच्या पक्षाच्या काही नेत्यांचं नाव तिथं, कारण तो तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता होता। तुमच्या पक्षाची संबंध त्याची अकालपट्टी जरी झाली असली तरी खूप फायर फायटिंग सध्या पक्षाला करावं लागतं त्या मुद्द्यावर। नाही असं आहे, त्याच्यामध्ये अजितदादांचा काय दोष आहे? मी तुम्हाला सांगतो, आमच्याकडे आता आम्ही इथं बसतो, कोणीतरी तुमच्यासारखं ओळखीचा मनुष्य त्याच्यावर 2-4 माणसं असतात, साहेब फोटो काढायचा यांना, साहेबाचा वाढदिवस, बरोबर ठीक काढवा फोटो। आता तो बाहेर काय करतो आम्हाला माहिती आहे। पक्षामध्ये आम्ही जेव्हा एखाद्याला पद देतो त्यावेळेला तो त्या पक्षावर तो काम करतो की नाही बघतो, तो तिकडे घरामध्ये काय करतो आपल्याला कसं काय कळणार, किंवा काय धंदा त्याचं काय। ज्या वेळेला हे सगळं प्रकरण बाहेर येतं त्यावेळेला ताबडतोब कारवाई होते। आणि दादा त्यांच्या घरी गेले आणि कडक कारवाई करायला सांगितली, जे यांना जिम्मेदार आहे। पक्षातून तर काढलं पण कडक कारवाई करा, आणखीन काय करू शकतात ते। आणि असं जर बघायला गेलं तर प्रत्येक पक्षामध्ये जे आहेत असं कोण ना कोणतरी निघतातच, तिच्या पक्षाच्या प्रमुखांना माहीतच नसते काय आहे ते।